नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. साम रिपोर्टमध्ये दररोज नेहमीच्या बातम्या तर असतात, पण त्या बातम्यांमध्ये राहून गेलेले पैलू जे बातमीमध्ये येत नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न आपण साम रिपोर्टमध्ये करत असतो. आणि अशा विविध बातम्यांच्या पलीकडची एखादी वेगळीच बातमी, एखादी वेगळीच घटना, अगदी आमचा व्हिडिओ सुद्धा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हाच आमचा कार्यक्रम म्हणजे साम रिपोर्ट. आज अशा कोणत्या 4 स्टोरीज आहेत आमच्या स्टोरी बोर्डवरती की ज्यांनी साम रिपोर्टचं लक्ष वेधून घेतलं आणि जे आम्ही तुम्हाला सुद्धा सादर करणार आहोत. पाहूया स्टोरी बोर्ड काय म्हणतोय. 4 स्टोरीज कोणत्या आहेत साम रिपोर्टच्या. स्टोरी बोर्डवरच्या 4 स्टोरीज आहेत. पहिल्या स्टोरीवर जाऊया. विदर्भानंतर आता मराठवाड्याची मागणी पुढे आलेली आहे. वेगळा मराठवाडा हवाय. कुणाला हवाय? गुणरत्न सदावर्तेंना हवाय. कोण आहेत गुणरत्न सदावर्ते? तेच सदावर्ते की ज्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षण असो, एसटी कर्मचारी संप असो, या बाबतीत हस्तक्षेप केला होता, कायदेशीर लढाई देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे कधी टीकेचेही लक्ष झाले आणि त्याचप्रमाणे वादाचे केंद्रबिंदू सुद्धा. पहिली स्टोरी आमची ही आहे. दुसरी स्टोरी कोणती आहे? जाऊया दुसऱ्या स्टोरीकडे. स्टोरी बोर्डवरची दुसरी स्टोरी साम रिपोर्ट मधली ज्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं आपण पाहूया. इतिहासाचं पुनर्लेखन कोण रोखणार? गृहमंत्री अमित शहा म्हणालेले आहेत. हिंदुत्ववादी सरकार आहे भारतामध्ये आणि भारताचा आतापर्यंत शिकवला गेलेला इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. त्यामुळे आपला सुवर्णकाळ सांगणारा इतिहास लिहिला गेला पाहिजे अशी भावना आहे भाजपची, हिंदुत्ववाद्यांची. आणि त्यातूनच आता गृहमंत्री म्हणतात नवा इतिहास लिहिणार, अशा इतिहासकारांना पाठिंबा देणार कोण रोखणार? स्टोरी बोर्डवरती तिसरी स्टोरी कोणती आहे? जाऊया तिसऱ्या स्टोरीकडे. आमची तिसरी स्टोरी पाहूया. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या बाबतीत मागणी झालेली आहे. हैदराबाद येथील जोडप्याने न्यायालयात धाव घेतलेली आहे. हा जुना मुद्दा आहे. आता याकडे कसं बघितलं जाणार, याला परवानगी मिळणार का? कारण हा मुद्दा केवळ कोर्टाच्याच अखत्यारीतला आहे असा नाहीये. कारण समलैंगिक जोडप्याच्या या अधिकाराला, मागणीला एकदा का मान्यता दिली की अनेक गोष्टींवरती त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे बघावं लागेल या केसकडे. स्टोरी बोर्डवरची चौथी स्टोरी कोणती आहे पाहूया. चौथी स्टोरी बोर्डवरती पाहूया आपण. व्यक्तिमत्व संरक्षणाची अमिताभ यांनी मागणी केलेली. अमिताभ बच्चन अनेकदा काही जाहिरातीत आपण पाहिलं असेल, अमिताभ यांच्यासारखा असणारा आवाज येतो, अमिताभ यांच्यासारखी नुसती एखादी बॉडी लँग्वेज असलेली व्यक्ती असते, त्याला म्हणतो स्टाईल मारणे. आणि त्यामुळे प्रेक्षकाचा मात्र ग्रह होतो की हे अमिताभ बच्चन सांगतायत, अमिताभ बच्चन यांनी या प्रॉडक्टला एन्डॉर्स केलेलं आहे. त्यामुळे एकीकडे अवैध प्रमोशन सुद्धा होतं त्या वस्तूचं आणि त्याचवेळी अमिताभ बच्चन यांच्या बौद्धिक संपदेचा भंग होतो. यातूनच ते कोर्टात गेलेले. ही पण आपण बातमी सविस्तर बघणार आहोत. आणि आता जाऊयात पहिल्या बातमीकडे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर अक्कलकोटवर दावा ठोकल्याने एकीकडे वाद पेटलाय आणि त्याच वेळी महाराष्ट्रात आणखी एका वेगळ्या राज्याच्या मागणीवरून वादळ उठलाय. इतकी वर्ष वेगळ्या विदर्भाची मागणी आपण ऐकून होतो, आता वेगळ्या मराठवाड्यासाठी आवाज उठवला गेलाय. आश्चर्य म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी यासाठी पुढाकार घेतला. उस्मानाबादमध्ये आज त्यांनी संवाद परिषद आयोजित केली होती आणि त्याचा विषयच होता वेगळा विदर्भ आणि वेगळा मराठवाडा. यासाठी त्यांनी उस्मानाबादेत एक परिषद आयोजित केली होती. दरम्यान या मागणीला, स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला मराठा संघटनांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी आपला निषेधही यावेळी व्यक्त केला. दरम्यान वेगळ्या मराठवाड्याची मागणी केवळ गुणरत्न सदावर्ते करतायत की तिथल्या लोकांचीही, मराठवाड्यातल्या लोकांची सुद्धा तशी भावना, याचा शोध घ्यावा लागेल. मराठवाड्याची स्थिती पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अजूनही मागास आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी उठलेला हा दबका आवाज दुर्लक्षित करण्यासारखा निश्चितच नाही. पाहूया हा रिपोर्ट. विदर्भानंतर आता मराठवाड्याची मागणी. महाराष्ट्रापासून वेगळा झाल्यानं विकास होणार? कुणाला हवाय वेगळा मराठवाडा? एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आता मराठवाड्याच्या मुद्द्याला हात घातला. वेगळ्या मराठवाड्याची मागणी करत सदावर्तेंनी राज्यात वेगळ्या वादाचं रणशिंग फुंकलंय. आम्ही काहीतरी लुडबुड करीत आलेले नाहीत. आम्ही अभ्यासाच्या जोरावर आणि मानवी विकासासाठी आम्ही जे स्वतंत्र मराठवाड्याची मागणी आजपासून नाही, अनेक वर्षापासून करत आहोत. मूर्त स्वरूप आता आम्ही दिलेलं आहे आणि यापुढे मराठवाडा स्वतंत्राची. संभाजी ब्रिगेडसह अनेकांचा सदावर्ते यांच्या मागणीला विरोध आहे. पण मराठवाड्याचं मागासलेपण संपवण्यासाठी हाच मार्ग असल्याचं त्यांना वाटतंय. औरंगाबाद शहराचा अपवाद वगळता सगळा मराठवाडा उद्योग आणि व्यवसायापासून मागेच राहिलाय. मराठवाड्यातली शेती 68% जास्त कोरडवाहू आहे.
तरीही सिंचनाचा अनुशेष मोठा आहे। दुष्काळात तर लातूर सारख्या शहराला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती। यापूर्वीही जनता विकास परिषदेनं मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात वेगवेगळे दृष्टिकोन मांडले होते। 2012 ते 2019 या काळात 1-2 वेळा स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली गेली होती। पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्यावर सतत अन्याय होतोय अशी भावना आहे, पण विशेष म्हणजे मराठवाड्याला आतापर्यंत 4 मुख्यमंत्री लाभले। शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण। पण मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष कायम आहे। वेगळ्या मराठवाड्याचा आवाज विदर्भाच्या तुलनेत क्षीण आहे, पण त्याचं आंदोलनात रूपांतर होण्याआधीच सरकारनं मराठवाड्याच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि याच विषयावरती ज्यांनी ही मागणी लावून धरलेली ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत। सदावर्तेजी, स्वागत आहे आपलं साम रिपोर्टमध्ये। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सदावर्तेजी, माझे 2 प्रश्न आहेत। राज्य झालं पाहिजे, विदर्भ स्वतंत्र राज्य झालं पाहिजे। सदावर्तेजी, माझे 2 प्रश्न आहेत। मला माहित नाही, पण आपला आणि मराठवाड्याचा काही संबंध आहे का? आपलं काही लागतं का? गाव वगैरे आजोळ बिजोळ काही आहे का मराठवाड्यात? पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो मुळात प्रचंड कोरडवाहू प्रदेश आहे आणि अखंड महाराष्ट्रामुळे ज्याला मदतच होते, अशा प्रदेशाला वेगळं काढण्याचं इकॉनॉमिक्स कसं शोधलंय तुम्ही? इकॉनॉमिक्स प्रश्नजी, मला थोडक्यामध्ये आपला प्रश्न अर्थकारण संदर्भातला आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो, मराठवाड्या जी खनिज आहे, जे मराठवाड्याकडे जे म्हणजे फॉरेस्ट आहे, मराठवाड्याकडे टॅलेंट आहे, सांगतो मराठवाड्याकडे सिंचन बऱ्यापैकी डेव्हलप केलं तर मराठवाड्याकडे जी म्हणजे गोदावरी आई आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर स्वतंत्र मराठवाडा विदर्भाच्या तोडीनं तुम्हाला सांगतो कुठेही तसूभर कमी पडणार नाही। स्वतंत्र विदर्भाप्रमाणे स्वतंत्र मराठवाडा डंकेची चोट पे यशस्वी राज्य राहील, हे मला म्हणजे तुमच्या थोडक्या इंटरव्ह्यू मध्ये सगळे बाबी स्पष्ट करता येणार नाही, परंतु मराठवाडा कुठेही मराठवाडा स्वतंत्ररित्या सुद्धा अस्तित्वात राहू शकतो, प्रगती करू शकतो। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी सदावर्तेजी। सध्या महाराष्ट्रात ऐतिहासिक चित्रपटावरून वाद सुरू आहे। ऐतिहासिक व्यक्ती आणि इतिहासातल्या दाखल्यांवरून सुद्धा संघर्ष पेटलाय। आता इतिहास या विषयावरूनच देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताज्या वक्तव्यामुळे इतिहासाविषयी पुन्हा चर्चेत आलाय। इतिहासाचं पुनर्लेखन करण्यापासून आम्हाला कोण रोखणार, असा खडा सवाल अमित शहा विचारतायत। आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचे संकेत त्यांनी दिले। इतकंच नाही, या अजेंड्यामध्ये सामील होणाऱ्या इतिहासकारांना आम्ही पाठिंबा सुद्धा देऊ, असं ते म्हणाले। दिल्लीतल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशाचा इतिहास हा मोडून तोडून लिहिण्यात आल्याचं मत व्यक्त केलंय। पाहूया। मैं कई बार सुनता हूं कि हमारे इतिहास को गलत तरीके से लिखा गया है, हमारे इतिहास को तोड़ मरोड़ कर लिखा गया है। हो सकता है वो सही हो, परंतु हमारे इतिहास को गौरवमय तरीके से लिखने में अब हमें कौन रोकता है? कौन रोकता है? खरं तर भारतात इतिहासात असा अभिमानाचा विषय असला तरी वादाचाही ठरतो। मोदी सरकार सत्तेत आल्यापासून इतिहासाशी मोडतोड केली जात असल्याचा आरोप होतोय। त्यात आता मोदी सरकारचेच मंत्री म्हणतात की इतिहास मोडून तोडून लिहिण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काही काळामध्ये भविष्यामध्ये इतिहासासाठीची लढाई आणखी तीव्र होईल असं दिसतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाशी मोडतोड केल्याचाही आरोप झाला होता। आपण पाहिलं होतं, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रावरून वाद झाला होता। भाजप सरकारनं देशातल्या अनेक शहरांची नावं बदलण्याची मोहीम हाती घेतली। दिल्लीतल्या अनेक ऐतिहासिक रस्त्यांची सुद्धा नावं बदलण्यात आली। भाजप भगवा इतिहास लादण्याचा प्रयत्न करतोय असाही सातत्यानं आरोप होत होता। काँग्रेसनं स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक नेत्यांवर अन्याय केल्याचा भाजपवर आरोप आहे। अशा स्थितीमध्ये आता हा इतिहासाचा विषय पुन्हा एकदा मोठा झालाय। वळूयात पुढच्या रिपोर्टकडे, साम रिपोर्टकडे। विषय थोडा संवेदनशील आहे। विषय आहे समलैंगिक विवाहासंदर्भात। हैदराबादमध्ये राहणाऱ्या 2 समलिंगी पुरुषांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे। विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली। समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देता येईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल असं सांगताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलंय।
अटॉर्नी जनरल यांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आली असून न्यायालयानं 4 आठवड्यात उत्तर मागितलंय. सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग गेल्या 10 वर्षांपासून एकत्र आहेत. कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप सुटल्यानंतर या दोघांनी नात्याच्या 9व्या अॅनिव्हर्सरीला कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. त्यातील बांधिलकी जपण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत या जोडप्यानं एक सोहळा सुद्धा आयोजित केला होता. या जोडप्यांनी याचिकेत काय म्हटलंय, कोणते मुद्दे मांडलेत पाहूया. या जोडप्याचं म्हणणं आहे, विशेष विवाह कायदा 1954 समलैंगिक जोडप्यासाठी भेदभाव करणार आहे. त्यामुळे समलैंगिक जोडप्यांना कायदेशीर आणि सामाजिक अधिकार नाकारले जात आहेत असा आरोप या जोडप्यानं केलाय. सर्वोच्च न्यायालयानं नेहमीच आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाला संरक्षण दिलंय, याची सुद्धा आठवण हे जोडपं करून देत आहे. आणि म्हणून समलैंगिक विवाहाला घटनात्मक ओळख मिळावी यापूर्वीच्या नवतेज सिंग जोहार आणि पुत्तास्वामी खटल्याचा दाखला सुद्धा येथे दिला गेलाय. LGBT समाजातील व्यक्तींना समानता, सन्मान आणि गोपनीयतेचा अधिकार आहे असं सुद्धा या जोडप्यानं म्हटलेलं आहे. एक वेगळा विषय आहे, तुम्ही आणि तुमची प्रतिमा वेगळी करता येते का? नाही करता येऊ शकत हे दाखवणारी ही बातमी, ही स्टोरी आहे. अमिताभ बच्चन, बॉलिवूडचे शहनशाह, स्टार ऑफ द मिलेनियम. तुम्हाला समजलं असेल, अमिताभ बच्चन यांच्या या वर्णाला अनेक शब्द सुद्धा थिटे पडतात. त्यांचा फॅन नाही असा माणूस भारतात सापडणं अवघड असेल. गेली 50 वर्षांहून अधिक काळ हा माणूस आपल्या अभिनयानं तुमचं आमचं जीवन समृद्ध करतोय. त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले, पण प्रत्येक वेळी त्यावर त्यांनी मात केलेली आहे. आणि याच व्यक्तिमत्वावरून त्यांना कोर्टात जावंसं का वाटलंय, पाहूयात एक अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम। बाप का नाम दीनानाथ जॉन, माँ का नाम सुहासिनी जॉन। एकेकाळी ऑल इंडिया रेडिओनं त्याचा आवाज नाकारला होता. आवाज हीच ओळख असलेल्या राजकुमारनं अमिताभच्या उंचीची खिल्ली उडवली होती. तोच आज शतकातला महानायक म्हणून ओळखला जातो. मेरे गुनाहों की सजा मेरी मां को मत दो। मैं अपने आप को तुम्हारे हवाले करता हूं, जो चाहे कर लो, लेकिन मेरी मां मुझे वापस दे। मेरी मां मुझे वापस दे। त्याचा आवाज, त्याचा अभिनय, त्याचं व्यक्तिमत्व सगळंच गारुड घालणार. त्याच्या जोरावर अनेकांनी आपलं करिअर घडवलं. हेच व्यक्तिमत्व संरक्षित करण्यासाठी त्यानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते, जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है. कोर्टानंही अमिताभला दिलासा दिलाय. आज खुश तो बात होगी तुम. तुला घाबरण्याची गरजच काय. तुझी कॉपी होऊ शकते, पण दुसरा कुणी अमिताभ होऊ शकत नाही. पुलिस तुम्हारा इंतजार कर रही है. करने दो, डॉन का इंतजार तो 11 मुल्क. वादग्रस्त विधान केलंय. महिलांनी काहीही नेसलं नाही तरी त्या चांगल्या दिसतात, असं बोल्ड विधान बाबा रामदेव यांनी केलंय. ठाण्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अनेक महिलाही उपस्थित होत्या. त्याचवेळी बाबा रामदेव यांनी महिलांविषयी एक विधान केलेलं आहे. त्याच्यात त्यांचा हेतू कदाचित चांगला असेल, पण त्याचा अर्थ मात्र अनर्थ घडवणारा असू शकतो. महिला साडी नेसून छान दिसतात, सलवार सूटमध्ये सुद्धा छान दिसतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात, असं विधान त्यांनी केलेलं आहे. ऐकूया. आप साड़ी पहन के भी अच्छी लगती है,
आप सरकार सूट में भी अमृता जी की तरह अच्छी लगती है और मेरी तरह से कोई ना भी पहने तो आप साड़ी पहन के भी अच्छी लगती है, आप सरकार सूट में भी अमृता जी की तरह अच्छी लगती है और मेरी तरह से कोई ना भी पहने तो आणि याबद्दल रुपाली ठोंबरे काय म्हणतात पाहूया. स्त्रियांनी काहीच नाही घातलं तर माझ्या मते सुद्धा त्या छान दिसतात. या वक्तव्याचा एक महिला म्हणून, एक महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून जाहीर निषेध. रामदेव बाबा, मेंदूला रक्ताचा पुरवठा तुमच्या कमी होत असेल तर तो स्वतःच शीर्षासन करून वाढवून घ्या. महिलांच्या बाबतीत कोणतंही बेताल वक्तव्य आणि जर बदनामीकारक आणि तिला अपमानित करणारं याच्या पुढे आलं तर मला वाटते की आमच्या महिलांना आमची गँग तयार करून या अशा लोकांवर कारवाई करावी लागेल आणि त्याला जबाबदार हे सरकार असेल. दरम्यान बाबा रामदेव यांनी महिलांविषयी केलेल्या या विधानाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. महिला आयोगानं बाबा रामदेव यांना नोटीस पाठवायचं ठरवलं आहे. महिलांविषयी केलेल्या विधानावर स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. शिंदे गटाचे आमदार आता पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. यावेळी कुठलाही फाटाफुटीचा मुद्दा नाहीये, मात्र दर्शनासाठी जाणार आहेत. पण यावर आता शिंदे गट आणि विरोधक यांच्यामध्ये पुन्हा एकदा झुंपली आहे. पाहूया. एक तरी प्रतिनिधी आपल्यामधला राहावा अशी त्यांना विनंती केलेली आहे, पण तरीसुद्धा निश्चितपणाने आमचे बाकीचे आमदार जाणार आहेत. दर्शन घ्यायचं आहे. 40 रेडे जात आहेत आमचे. हे त्या मातोश्रीनं बाळगलेलं गावात सोडलेला देवीला रेडा नसतो का साहेब, ओळून रेडा सोडला या इतकं माजलं. त्यांनी गुवाहाटीला जाऊ द्या, नाही तर लंकेला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला जाऊ द्या. महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातून त्यांचं स्थान नष्ट झालेलं आहे. ते इथे गेले काय, तिथे गेले काय, जमिनीखाली गेले काय किंवा आकाशात गेले का, काय फरक पडतो? तिथं काहीतरी म्हणजे काही ठिकाणी कसं आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडं कापतो, तसं तिथं रेडा कापतात म्हणतात. मी काही रेड्याचा बळी देतात. मग कशाचा कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही. बळीचा विषय निघालेला आहे, मात्र बळी नव्हे तर शिरच्छेद करण्यात आलेले आहेत 12 गुन्हेगारांचे 10 दिवसात सौदी अरेबियामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शिरच्छेद करण्यात आलाय. शिक्षा म्हणून तलवारीनं त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. जगामध्ये एकीकडे मृत्यूदंडाची शिक्षाच आता रद्द करण्यात यावी यासाठी चळवळ होत असताना सौदी अरेबिया आणि अशाच काही देशांमध्ये नुसताच मृत्यूदंड नाहीये, तर तो अतिशय वेदनादायी आणि शिरच्छेद असणारा आहे. हे आजही कळलं आपल्याला की आश्चर्य वाटतं. पाहूयात हा रिपोर्ट. सौदी अरेबियात कराल नशा तर थेट देहदंडाची शिक्षा. गेल्या 10 दिवसात 12 जणांचा शिरच्छेद. कठोर आणि भयंकर शिक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियानं किरकोळ गुन्ह्यांसाठी जी शिक्षा दिली आहे ती ऐकून थरकाप उडेल. गेल्या 10 दिवसात तिथे तब्बल 12 जणांना थेट मृत्यूदंड ठोठावण्यात आलाय. त्यातल्या काही जणांचा तर थेट तलवारीनं शिरच्छेद करण्यात आला. खटल्याची सुनावणी, शिक्षा आणि त्याची अंमलबजावणीची गती सुद्धा चक्रावून टाकणारी आहे. रियाद मधल्या एका गोदामातून 4.60 कोटींच्या नशेच्या गोळ्यांसह 8 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर 2 महिन्यांनी 12 जणांविरोधात तिथल्या सुप्रीम कोर्टामध्ये खटला चालवण्यात आला. 14 नोव्हेंबर रोजी त्यांना दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये 3 पाकिस्तानी, 4 सिरियन, 2 जॉर्डन आणि 3 सौदी नागरिकांचा समावेश आहे. भारतामध्ये जर हा गुन्हा घडला असता तर त्याच्या स्वरूपानुसार 6 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा झाली असती. सौदी अरेबियामध्ये मात्र अनेक गंभीर गुन्ह्यांपासून ते किरकोळ गुन्ह्यांपर्यंत थेट मृत्यूदंडच दिला जातो. हत्या, हत्येचा कट, दहशतवादी कृत्य, बलात्कार, वेश्या व्यवसाय, समलैंगिकता, दरोडा, चोरी, हेरगिरी, धर्माविरोधातलं भाष्य, अंमली पदार्थ बाळगणं किंवा पुरवणं यासारख्या गुन्ह्यांसाठी तिथे थेट मृत्यूदंड दिला जातो. अशा गुन्ह्यांमध्ये सौदी गेल्या 5 वर्षात तब्बल 300 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. ही शिक्षेची पद्धत सुद्धा मध्ययुगीन काळासारखीच रानटी आहे. शिरधडापासून वेगळं करणं,
फासावर लटकवणं किंवा गोळ्या घालणं. शरीयत कायद्यानुसार सौदी अरेबियात राज्यकारभार चालतो आणि शरीयतनुसार नशेचा पदार्थ ठेवणं किंवा तिची विक्री करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये केलेली थोडीशी नशा थेट मृत्यूच्या दारामध्येच घेऊन जाऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. शेक्सपियरच्या नाटकातील एका वाक्याचं हे मराठी भाषांतर नटसम्राटमध्ये आपण ऐकलं, पाहिलं असेल, वाचलंही असेल. पण इथे प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती मृत झालेलीच नसेल तरीसुद्धा ती मृत्युमुखी पडलेली आहे, तिचं निधन झालेलं आहे असं समजून जेव्हा श्रद्धांजलीचा ऊर बडवणं सुरू होतं, जेव्हा स्टेटस ठेवणं सुरू होतं, तेव्हा मात्र अति झालं आणि हसू आलं अशी ही स्थिती होते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते, ते डोळे उघडतायत आणि कदाचित प्रकृतीने अशीच साथ दिली तर पुढच्या 48 तासात त्यांचं व्हेंटिलेटर व्यवस्था काढण्यात येईल. वस्तुतः व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय हा जेव्हा जेव्हा आपल्यासमोर हा येतं एखाद्या नातेवाईकाच्या बाबतीत व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय, त्यावेळी त्याचा अर्थ आता पुढचे कोणतेही उपाय नाही आहेत. गोखलेंच्या बाबतीत मात्र अतिशय चांगल्या गोष्टीसाठी, कारण गोखले स्वतः रिकवर होत आहेत, साथ देत आहेत सगळ्या उपचारांना आणि त्यामुळे व्हेंटिलेटर काढण्यात येणार आहे. आता एकीकडे या डेव्हलपमेंट सुरू असताना कुणी अरे आम्हाला पोरकं केलं, कुणी श्रद्धांजली वाहतंय, कुणी याच्यामध्ये कॉन्स्पिरसी थिअरी शोधतंय आणि गोखलेंच्या नातेवाईकांना आणि डॉक्टरांना बोल लावतंय. हा उथळपणा पाहिला की समाजामध्ये जसे गोखले म्हणजे विक्रम गोखले नटसम्राट या मराठी चित्रपटामध्ये नाना पाटेकरांच्या व्यक्तिरेखाला म्हणाले होते की माणूस म्हणून सुद्धा तू नीच आहेस, असं आपल्या समाजाला लागू होतं का, ही विचार करायची जबाबदारी मात्र आपली आहे. गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडावा आणि त्यांनी लवकरात लवकर चांगला प्रतिसाद देऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी यावं या अपेक्षा व्यक्त करूयात आणि साम रिपोर्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही.